कधीकधी तिचा मूड अचानक बदलतो. कधी ती शांत होते, कधी चिडचिड करते, कधी काही न बोलता फक्त स्वतःमध्ये हरवून जाते. आपल्याला वाटतं असं का होतंय? पण खरं काय असतं माहिती आहे का? त्या दिवसात तिचं शरीर आणि मन दोन्ही खूप काही सहन करत असतात. हॉर्मोन्स बदलतात, शरीर दुखतं, थकवा येतो आणि त्याच वेळी ती रोजचं आयुष्यही सांभाळत असते, हसत, काम करत, सगळ्यांसाठी उभी राहून. ती कदाचित रागावलेली नसते, ती फक्त थोडी थकलेली असते. ती काही मागत नाही, फक्त थोडं समजून घेणं, थोडा आधार आणि थोडंसं प्रेम. त्या दिवसात तिला "तू ठीक आहेस ना?" असं विचारणं, तिच्यासाठी एक कप चहा बनवणं, तिला शांतपणे ऐकून घेणं, ही छोटी छोटी गोष्टी तिच्यासाठी खूप मोठी असतात. कधी तिला फक्त एक मिठी हवी असते, कधी थोडी स्पेस, पण सगळ्यात जास्त हवं असतं कोणीतरी तिच्या भावना समजून घेणारं. म्हणून पुढच्या वेळी ती अशा दिवसातून जात असेल तेव्हा तिला बदलण्याचा प्रयत्न करू नका. फक्त तिच्यासोबत उभं राहा, तिला समजून घ्या आणि तिला जाणवू द्या, तू एकटी नाहीस, मी तुझ्यासोबत आहे. कारण कधीकधी एका छोट्याशा समजुतीतच खूप मोठं प्रेम लपलेलं असतं. एक छोटा संदेश प्रत्येकासाठी. महिलांच्या त्या दिवसांना फक्त पिरियड म्हणून बघू नका. तो तिच्या स्ट्रेंथचा भाग आहे, तिच्या सहनशक्तीचा पुरावा आहे. ती ज्या वेदना आणि इमोशन्समधून जात असते त्यात तुमची साथ, तुमचं प्रेम तिच्यासाठी सगळ्यात मोठी ताकद बनू शकते. कारण कधीकधी शब्दांपेक्षा फक्त "मी तुझ्यासोबत आहे" ही भावना पुरेशी असते. कसा वाटला हा मेसेज? कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.